देवाने लक्षात घेतली आहे, जसं तिने दिले तसं तिला द्या. तिच्या कर्माप्रमाणे तिला दुप्पट द्या. तिने त्याला जितके होते त्याच्या दुप्पट तुम्ही त्यात होता. त्या मानाने तिने आपले गौरव केले व विश्व ठेव घेतला. त्या मानाने तिला पीडा व दुःख द्या. कारण ती आपल्या मनात म्हणते, मी राणी होऊन बसले आहे, मी काही विधवा नाही, मी दुःख पाहणारच नाही. बघा, चुकीचे काम करून चुकीचे धंदे करून ती राणी होऊन बसली. म्हणा एकदा राणी होऊन बसली. आपल्याकडे थोडं काय आलं की माणसाला वाटतं मी राजा आहे आणि एखादीला वाटतं मी राणी आहे. वाटतं का नाही? अहो पण ते खऱ्या मेहनतीनं राणी व्हा, राजा व्हा, देवाच्या आशीर्वादानं व्हा. नीतीसूत्रामध्ये दिलेला आहे, देवाच्या एका हातामध्ये आशीर्वाद दीर्घायुष्य आहे आणि देवाच्या एका हातामध्ये काय आहे? धनसंपदा आहे. देव पण तुम्हाला धनसंपदा देईल. देव काय असं नाही की तुम्हाला भिकारपणातच ठेवल. देव म्हणतो एका हातामध्ये माझ्या दीर्घ आयुष्य आहे आणि एका हातामध्ये काय आहे? धन संपदा आहे. देवाकडे धन संपदा नाही का? देव म्हणतो मी पण तुला श्रीमंत करेल, पण चुकीच्या मार्गाने भूताच्या नादाला लागून श्रीमंत होऊ नको. मग तुम्हाला देवाकडून श्रीमंत व्हायचे का भूताकडून श्रीमंत व्हायचे? सपाट कर.